रोज आपण प्राणी पक्षासाठी लांब असं डोंगरात जातो, कारण की त्यांना तिकडे भारी वाटते. काहीतरी सोबत खायला घेऊ. आज ऊस घेऊन गेलोत. मुगला इथला, पिंकीला इथला, कोमलने थोडं खायला लागली. पलीकडून हे जुशी आहे आपली ही जर्मन शेपर्डची. तिनं बघितलं, तिला वाटलं पलीकडं लुसलं दिलं तर मला का द्यायना, मग तिलाही दिलं कोमलनं. खुश झाली. आता हे कुठं घेऊन जाऊ, तिला गोड लागला. आता हे खायचं आहे म्हणली, पण पलीकडे बघितलं तर सगळ्या कुत्र्या आहेत. इथं काय खाणं बरोबर नाही. कोमल पैसे सोबत टाकून खाऊ म्हणली. वरी आपला निवांत असा मोगली खाऊ लागला झाडावर बसून, कारण की त्याला झाडावर बसू वाटते, पण त्याला साहजिक एक पंख येत नाही, म्हणून आपण काय त्याला निसर्गात सोडू शकत नाही. त्याला उडताच येत नाही. आल्या आल्या कोमलनं लुसलं दिलं, तर लुसला कळालं की इकडं मालकीनं हिला लय मोठा भाव घातला आहे. तिची डोन आहे ती ह्याच्यामधली. बराबर ते हिसकाटून घेतलं. पलीकडं इकडं अलीकडं दोघे तिघीनं बघितलं, पण कधी हिंमत केली नाही घ्यायचं. इकडं बघितलं, ह्या दोघीचा धिंगाणा चालला आहे. एक तर पार डोंगरात घुसली आणि माती काढल्यात. म्हणलं जाऊन तरी बघू ह्या दोघीचे काय कारनामे चालले तर काय नाही. ह्यांची गँग थोडी वेगळीच आहे. मस्त खेळली असती. तर माती काढली रॉबिनच्या अंगावर. मातीला रॉबिनला लईच राग आला. मग रॉबिन तिला चिडला. आपल्याला असं लहानपणी व्हायचं, आपण काय मातीवर खेळायचं, मोठ्याच्या अंगावर गेले की लगेच आपल्या चिडायचे. हे आपल्यासाठी लेकरच. हत्ती जरी असला तर निसर्गामध्ये तो आपल्यासाठी लेकरूच आहे. आपल्यावर जिम्मेदारी आहे की प्रत्येकाला सांभाळायचे प्रयत्न करू आपण, कारण की साहजिकच सध्या आता निसर्गामध्ये आपलं राज्य झालेलं आहे. त्यामुळे मी ते प्रयत्न करतो की आपल्यावर जे अवलंबून प्राणी पक्षी आहेत त्यांना कसं आयुष्य नवीन भेटेल, कसं फ्रीडम भेटेल. आपण एका हे कुत्र्याला बेल्ट बांधित नाहीत, कधीतरी जखमी असन किंवा काय अडचण असल्याशिवाय आपण कधीच कोंडून ठेवत नाहीत. जेवढं मोकळं राहील तेवढं चांगलं. त्यांच्या आयुष्यासाठी जे चांगलं असं आपण ते करतो. दिवसभर आपलं निवांत कूलर खाली असते तर, आणि संध्याकाळी सकाळी असे खेळते तर भारी आहे. आयुष्य जगायला प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाला निसर्गाचा घ्यायचा आनंद अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला जगू द्या, तुम्हीही जगा. ओके, धन्यवाद.